फलंदाजासाठी एक सुवर्णमय संधी आहे. पहिल्या षटकामध्ये जर षटकार लगावला तर तब्बल 200 रुपयांचं पारितोषिक सागर साळवी यांच्याकडून आहे. जर आपण पहिल्या राऊंडचा विचार केला तर जवळजवळ 74 धावसंख्या, बलाढ्य मोठी धावसंख्या पुशीर संघाच्या माध्यमातून साकारण्यात आली. जाऊया दुसऱ्या मॅचकडे. दुसऱ्या राऊंडची सेकंड मॅच आहे. स्ट्रायकिंग एंडवरती हार्ड हिटर सूरज कोंडिलकर, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती जीवन कोंडिलकर. पहिलाच पारितोषिकाला मानवंदना देणारा हा उत्कृष्टमय सत्कार सूरज कोंडिलकरच्या बॅटमधून. निर्धाव चेंडू कुठेतरी कमबॅक पाहायला मिळाला गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला. पुन्हा एकदा मोठा प्रहार, चेंडू जातोय वन बाउन्स बाउंड्री लाईनच्या पलीकडे, दणदणीत चौकार. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिला चेंडू साधावा, दुसरा चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती चौकार आणि 6वा चेंडू जातो गॅप मध्ये, परंतु क्षेत्ररक्षक तिथे उभ्या. एक धाव कंप्लीट आणि या एका धावेच्या साह्याने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 12 या धावसंख्येवरती.
फील्ड सेट करत असताना जीवन कोंडिलकर ऑन स्ट्राईक आहे. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु एक धावेच्या मदतीने पुन्हा एकदा सूरज कोंडिलकर ऑन स्ट्राईक आहे. त्या मोठ्या फटक्यांसाठी सूरज कोंडिलकर ओळखला जातो. पहिल्या राऊंडमध्ये आपण त्याच्या बॅटमधून तब्बल 42 धावा पाहिल्या. आता 11 या धावसंख्येवरती खेळत असताना बिग हिट स्ट्रेटच्या दिशेने मारला दणदणीत षटकार. सूरज कोंडिलकरच्या फटक्यांसाठी ओळखला जातो तो नेत्रदीपक फटका आपल्याला सूरज कोंडिलकरच्या बॅटमधून पाहायला मिळाला. रणेपमध्ये थोडासा फंबल पाहायला मिळाला. म्हणजे गोलंदाजाची खऱ्या अर्थाने लाईन लेंथ कशी बिघडवायची ना, ती सूरज कोंडिलकरच्या फलंदाजीने आपल्याला पाहायला मिळते. मोठा प्रहार 17 या धावसंख्येवरती खेळत असताना पुन्हा एकदा बिग हिट, बाउंड्री. पहिला षटकार आणि त्यानंतर आलेला हा चौकार, या चौकाराच्या साह्याने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते बिनबाद 23 या धावसंख्येवरती. वैयक्तिक 21 या धावसंख्येवरती खेळत असताना सूरज कोंडिलकर 6 चेंडू आतापर्यंत फेस खेळत 21 धावा त्याच्या माध्यमातून आल्या. तेवीस या धावसंख्येवरती यूज आपला उत्साह जास्त, त्यांना देखील माहिती आहे की सूरज कोंडिलकरची विकेट किती महत्वाची आहे. पण सूरज कोंडिलकरचा जेव्हा खेळ चालतो आणि तो गोलंदाजांना कसा चालवतो हे आपण सर्वांनीच पाहिलं असेल. आतापर्यंत 7 चेंडू फेस खेळत 21 धावा त्याच्या माध्यमातून आल्या. या षटकातील 5व्या चेंडूसाठी सूरज कोंडिलकर ऑन स्ट्राईक सज्ज आहे. पुन्हा एकदा बिग हिट करण्याचा प्रयत्न होता, परंतु ग्राउंडच्या साहाय्याने कार्पेट लेवलचा फटका जातोय 2 धावांसाठी. गुड रनिंग बिटवीन द विकेट्स. कलेक्शनमध्ये कुठेतरी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. या 2 धावांच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 25 या धावसंख्येवरती. खेळाडू वृत्तीचं दर्शन घडत असताना सूरज कोंडिलकर पंचांच्या निर्णयाला दाद देत, पंचांच्या निर्णयाचा आदर करत खऱ्या अर्थाने वैयक्तिक 23 धावा करून सूरज कोंडिलकर येथे तंबूच्या आसऱ्याला. नितीन हाबळे जातोय. जो स्टार्ट हवा होता पोशीर संघाला तो सूरजच्या माध्यमातून जवळजवळ 25 धावा या 2 षटकांमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्या.
जीवन ऑन स्ट्राईक, वैयक्तिक 2 धावा. स्क्वेअर चेंडू, अतिरिक्त धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होत असताना 26 धावा. चोरटी धाव, गलीमध्ये चेंडू ट्रॅव्हल करत असताना 1 धाव स्कोरबोर्ड मध्ये ऍड होते. रिव्हर्स स्वेप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता, परंतु कुठेतरी मिस्टेक झाली आणि धावचीतच्या स्वरूपात जीवन येतोय तंबूच्या आसऱ्याला. खऱ्या अर्थाने पहिल्या राऊंडमध्ये ज्यांनी सपोर्टिंग इनिंग सूरज कोंडिलकरच्या बरोबर खेळलेली, तो नवनीश कांबरी येतोय ऑन स्ट्राईक. बाहेर जाणारा चेंडू. निर्धाव चेंडू. पुन्हा 1 धाव. एकोणतीस धावा. या षटकामध्ये जर एखादा मोठा फटका आला तर नक्कीच धावसंख्या मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न होता, परंतु चेंडू जातोय नो मॅन्स लँड मध्ये. 1 धावेसाठी. या एका धावेच्या मदतीने तिसऱ्या षटकाच्या समाप्तीवरती स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 30 या धावसंख्येवरती. नरेश देशमुख, आपण व्यासपीठाशी संपर्क साधायचा आहे. नरेश देशमुख.
नवनीश कोंडिलकर, बिग चेंडू जातोय सीमारेखा पार. नवनीश कांबळेच्या माध्यमातून आलेला हा दमदार षटकार. या षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड जाऊन पोहोचलाय ते 36 या धावसंख्येवरती. कुठेतरी स्कोरबोर्डला बूस्टिंग देण्याचं काम नवनीश कांबळेच्या माध्यमातून करण्यात आलं. पुन्हा एकदा विकेट. झेल टिपला जातोय. मागच्या मॅच मध्ये ज्यांनी वेल फिनिश देण्याचं काम केलं होतं तो निखिल ऑन स्ट्राईक आहे. दोन धावा 38 या धावसंख्येवरती. 3 बाद 38. पुन्हा एकदा झेलबाद. निखिल राणा बॅक टू पॅव्हिलियन. या चेंडूवरती बिगिट यायला हवा. बघू रोहित जोशीच्या माध्यमातून तो बिगिट आपल्याला पाहायला मिळेल का. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू. रोहित तुबाशीर. चेंडूला उंची जास्त आहे परंतु चेंडू जातोय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. अडतीस.
तर पहिल्या इनिंगचा इथे खेळ मात्र समाप्त झाला प्रगती पुस्तकावरती 4 षटकांच्या समाप्तीनंतर धाव फलकावरती धाबा लाभल्या त्या पोशीर टीमने तब्बल 38 धाबा धाव फलकावरती लाभल्या म्हणजे येणारे 24 चेंडू आणि 39 धावसंख्येचं माफक असं आव्हान असेल ते ममदापूर टीमला. तत्पूर्वी आपण जाऊया मॅचकडे. ऑनगोईंग मॅच आपण पाहतोय ममदापूर आणि पोशीर. आपण पाहतोय दशरथ देशमुख कर्जत तालुक्यामधील एक मास्टर माइंड म्हणून खेळाडू ज्याची ओळख असते. त्यांचे छोटे सुपुत्र यांचा देखील वाढदिवस आहे युवराज देशमुख. याला देखील या स्पर्धेच्या वतीने शुभेच्छा आपण देऊया आणि त्याला देखील आपण विनंती करू आपण देखील येऊन व्यासपीठावर विराजमान व्हा. आपलं देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष बरोबर स्वागत करतो. तर घेऊन जातो मैदानाकडे चालू असलेली ऑनगोईंग मॅच पोशीर आणि त्याचबरोबरीनं ममदापूर या दोन टीममध्ये मात्र ही लढाई चालू आहे. इथून जो संघ जिंकेल तो मार्केवाडी बी या संघाशी क्वार्टर फायनल फर्स्ट मात्र खेळताना आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जोडी आपण पाहू शकाल कबीर आणि माज. ही सलामीची जोडी रवाना झाली. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज सूरज कोंडिलकर मात्र तयार झालाय. पहिला चेंडू खरोखर अचूक टप्प्यावरती मात्र चेंडू टाकला होता आणि अतिशय भन्नाट वेगाने कबीरला मात्र समजलं नाही आणि या चेंडूवरती परफ्यूम डिलेव्हरी आपण पाहू शकाल. नाकात तोंडाच्या समोरून चेंडू उचली घेऊन प्रेक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावला होता. 39चा पाठला करायचा आणि 39चा पाठला करत असताना पहिला चेंडू निर्धाव खेळपट्टीवरती पडला जातोय. हा देखील जोरदार अपील लाऊड अपील सर्व प्लेयर्स मात्र एकत्र येऊन लाऊड अपील केली होती. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न मात्र चालू होता पण तो पंच तटस्थ उभं राहिले. दोन चेंडू आतापर्यंत निर्धाव फेकलेत सूरजनं. हा देखील अकूट टप्प्याचा चेंडू पुलचा धमाका पूल अँड सक्सेसफुल चेंडू सीमारेषा बाहेर आलेला लॉंग लेग बाउंड्रीच्या बाहेर आलेला हा कबीरच्या वाटमधून षटकार. पहिले दोन चेंडू शांत ठेवलं होतं कबीरला ते म्हणजे सूरजने आणि त्याच्यावरती नंतर आक्रमण रूप धारण केलं आणि तिसऱ्या चेंडूवरती आलेला हा षटकाराच्या मदतीने श्री गणेश अकाउंट ओपन केला जातो. 39चा पाठला करायचा आहे. मार्केवाडी बी संघ मात्र जवळून ही मॅच बघतोय. कोणता संघ आमच्या समयात मात्र 2 हात क्वार्टर फायनलमध्ये करताना पाहायला मिळेल हे देखील त्यांना पाहायचं आहे. सोमनाथ असेल विशाल असेल त्याबरोबरीने भूषण देखील असेल ते पाहत आहेत जवळून मॅच. अक्षय देखील असेल अतिशय जवळून मॅच पाहत आहेत कारण की त्यांना माहिती अस्तित्वाची लढाई असेल. तिथून संघ जिंकलं तर आपण सुपर 4 मध्ये मात्र या कलबुली टुर्नामेंटमध्ये आपण पोहोचू. तो प्रयत्न मात्र जरूर या सर्व संघांचा राहील. हा देखील कट केलेला प्रयत्न कबर पॉइंट मधून स्लिप थर्ड मॅन मधून चेंडू चाललाय. थर्ड मॅन बॉर्डर लाईनच्या बाहेर आलेला हा चौथ्या चेंडूवरती ट्रेन मार्क चौकार. पहिल्या दोन चेंडू निर्धाव नंतर षटकार नंतर चौकार 10 धावा धाव फलकावरती. हा पुन्हा कट केलेला चेंडू क्षेत्रक्षी तट्यासारख्याच्या आतमध्ये तयार आहे. फेकी देखील चांगली होती आणि अतिशय आशाभूत नजरेने पाहत राहिला सूरज. जसा चेंडू कलेक्शन केला तसा इष्टानुभूती देखील आणला. तिथे चेंडू आला निर्धावच्या संगतीने धावफलक शिरावलं गेलं 10 अंकावरती. अजूनही 29 धाव संख्येची गरज आहे उर्वरित काही चेंडूंमध्ये काही षटकांमध्ये.
हा देखील राऊंडली अपील झाली होती पंचांकडे. हा देखील चेंडू आला निर्धाव. या निर्धाव चेंडूने मात्र पहिल्या षटकाची सांगता समाप्त झाली आहे आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव पुस्तकावर धाव संख्या लागली जाते ती 10. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 10 धाबा धाव फलकावरती बिनबाद 10 अशी परिस्थिती. आता 18 चेंडू 29 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती रोहित गोलंदाज सज्ज झाला. इथून आता कमीत कमी धावसंख्येचे षटक फेकावं लागेल. चला स्पीडअप करा पंच आपण. हा देखील लोवर पुरता चेंडू होता. कन्वर्ट केलाय डीपमध्ये. दीपेक्षा कबरला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. फेकी देखील पहा अचूक होतीये. कलेक्शन देखील झालंय सूरज कोंडिलकरचं आणि ते एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 ने फ्लाय मात्र झाली आहे. जाऊन मात्र पोहोचेल ती 11 या धावसंख्येवरती. 39चा पाठलाग करायचा आहे ना. आतापर्यंत आल्या त्या 11 धावा. हा देखील समोरचा चेंडू होता. पुढ्या चेंडू होता आणि त्याला मात्र डीपेक्षा कबरच्या डोक्यावरून चेंडू फेकून मात्र दिलाय. हवाई सफर आकाशाला गबसणी घालणारा हा आलाय कबीरच्या बॅटमधून षटकार. या षटकाच्या पद्धतीने 17 धावा धाव फलकावरती लागल्या जात आहेत. त्या टीम ममदापूर. हा देखील वेगवान 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 प्रत्येक चेंडू होता. जसा षटकार काढल्यानंतर मात्र थोडासा वेग वाढवला गोलंदाज रोहितने आणि त्याच्यानंतर आलेला हा निर्धाव चेंडू. या निर्धाव चेंडूची नितांत गरज आहे ती पोशीर टीमला, कारण की हे निर्धाव चेंडू अस्तित्व त्यांचं कायम टिकवणार आहेत. हा देखील बॅकफुटवर जाऊन हा बॅकफुट पंच पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? परंतु क्षेत्ररक्षकाच्या अबाक्याच्या बाहेर चेंडू वन बाउन्स सीमारेषा बाहेर. चौकार आणि चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 ने फ्लाय मात्र होईल. जाऊन पोहोचेल ती तब्बल 21 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगती पथावरती चालू आहे. 39चा त्यांना पाठलाग करायचा आहे आणि 39चा पाठलाग करत असताना अद्यापर्यंत धाव फलकावरती धावा लागल्या गेल्यात 21 धावा. 1.4 चेंडूचा खेळ समाप्त. 21 धावा धाव फलकावरती बिनबाद अशी स्थिती आपण पाहू शकाल. ममदापूर टीमची बारकेवाडी टीमचा करणार उपस्थित राहा. लगेच आपण क्वार्टर फायनल फर्स्ट या स्पर्धेमध्ये आपण खेळवणार आहोत इथे. हा चेंडू देखील चांगला होता, परंतु पंचांनी पाहिलं. पंचांनी या नजर शेवटपर्यंत चेंडूवरती ठेवली आणि पंचांनी सांगितलं की हा चेंडू देखील वाईट आहे. अभ्यंतर धाब्याने मात्र भर पडली जाते. अभ्यंतर धाव संख्येच्या मदतीने टीमची धाव संख्या 22 धावा धाव फलकावरती धाव पुस्तकावरती 22 धावा लागल्या जात आहेत.
वाईट चेंडू. तिसऱ्या पंचाने देखील सांगितलं की हा चेंडू देखील वाईट आहे. म्हणजे अवंतर धाब्याने एक भर मात्र पडली जाते. अवंतर धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या धावून मात्र पोहोचेल ती 22 या धावसंख्येवरती. पंचांचा रिव्ह्यू देखील होता. पंचांनी देखील पाहिलं. तिसऱ्या पंचांची मागणी, अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला आपल्याला. गोलंदाजी मार्फत रोहित आपण पाहू शकाल अजूनही त्याच्या षटकामधले 2 चेंडू शेष असतील. वजह इथून अजून त्यांना 17 धावसंख्येची अजूनही गरज आहे. कुंजलीचा पाठलाग करायचं म्हणजे 17 धावसंख्येची गरज आहे. हा समोर चेंडू होता. बॅक टू द बॉलर चेंडू अडवण्याचा प्रयत्न लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधोमध इनफिल्डला मात्र समोर चेंडू अडवलाय. एकच सिंगल मात्र कंप्लीट. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती 23 अंकावरती. अजूनही 13 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी. सामना तर जवळ आलाय. तो ममदापूर टीमच्या समोर पण तो सामना कठीण करावा लागेल. गोलंदाज पोशीर टीमच्या सामना कठीण करणं देखील सोपं आहे. गोलंदाजाने डॉट ऑफ पर्सेंटेज वाढवले तर सामना देखील कठीण होऊ शकतो तो ममदापूर टीमसाठी. हा देखील मोठा पटका खेचायचा प्रयत्न होता मागचा, परंतु इथे एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्नाला निघाले. तू मैचा खेळ, परंतु 2 धावा कंप्लीट इथे. 2च्या मदतीने दुसरं षटक देखील संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा पुस्तकावरती धावा लागल्या जात आहे. तब्बल 25 धावा म्हणजे आता 12 चेंडू आणि विजयासाठी 14 धावसंख्येची गरज असणार आहे ती विजयासाठी टीम ममदापूरला. बारा चेंडू आणि 14 धावसंख्येची गरज आहे ममदापूर टीमला विजयासाठी. कबीर ऑन स्ट्राईक. हा देखील फटका आता फसला आहे. क्षेत्ररक्षक डाऊन शेल घेण्याचा प्रयत्न. नो मान स्टँड मध्ये चेंडू पडला. एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नाला निघाले आणि इथे 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 आता तिसऱ्या पंचांची मागणी. तिसऱ्या पंचांची आपण पाहू शकाल डिसिजन पेंडिंगला असेल. स्वतः कबीर देखील आता निघालेत मैदानाच्या बाहेर. त्यांना माहिती आहे मी पोचलोय की नाही. फलंदाज बाद देखील पाहू शकाल आपण. फलंदाज बाद आहे आणि इथे नवीन फलंदाज एंटर झालेत मैदानामध्ये. बबली 26 धाव फलकावरती अजूनही 11 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे विजयासाठी ममदापूर टेबला. कबीर आऊट झाला. धावशीच्या सुरमामध्ये माझ आणि बबली ही जोडी आता खेळतीये. गोलंदाजी मार्कवर नवनीश.
आता थोडेसे 12व्याचे ठोके वाढलेत पोशीर टीमच्या, कारण की ज्या वेळेस पहिल्या मॅचमध्ये फटकेबाजी आली होती त्यावेळेस मजा वाटत होती त्याला मॅच बघण्यामध्ये देखील. आता थोडीशी चुरशीची मॅच आहे, कोणता संघ कधी बाजी मारेल काही सांगू शकत नाही. हा चेंडू बरोबर आहे, हा चेंडू चांगला आहे, पंच देखील त्याच्यावरती काही रिस्पॉन्स देत नाहीत, म्हणजे हा चेंडू देखील निर्धाव चेंडू आला आहे. हा चेंडू पडल्यानंतर थोडासा आतल्या बाजूने वलंग येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि त्याच कारण असो की काय हा चेंडू देखील आला निर्धाव. आता 10 चेंडू आणि 13 धाव संख्येची गरज आहे विजयासाठी ती ममदापूर टीमला. हा देखील आडव्या बॅटीतून फुलचा फटका पाहायला मिळतो, एक सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्नाला निघालेत फलंदाज परंतु थांबवलंय त्यांना. एकच सिंगल कंप्लीट, सिंगलच्या मदतीने 27 धाव फलकावरती. आता 9 चेंडू 12ची गरज आहे, प्रति चेंडू मागे समीकरण बदललं जात आहे. एक हिट झाला, मोठा फटका आला तर सामन्याचं चित्र मात्र पलटून जाईल, म्हणजे वर्चस्व ठरेल. तर ममदापूर संघानं एखादा विकेट जर का आली तर थोडंसं बाटफुटो ढकलला जाईल तो ममदापूर टीमला आणि थोडंसं मोमेंट मात्र खेचेल तो पोशीर संघ. परंतु काय घडेल काय बिघडेल काय सांगू शकत नाहीये, कारण जर तरला क्रिकेटमध्ये स्थान नाहीये. समोर चेंडू आला तो कार्पेटने लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक फिल्डर तैनात आहे, कोणती चुकी होणार नाही त्यांच्याकडून. आणि इथे मात्र सिंगल कंप्लीट, सिंगलच्या मदतीने 28 धाव फलकावरती. आता 8 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज आहे. प्रत्येक चेंडू मागे समीकरण बदललं जाते, हे 2 चेंडू निर्णायक असतील. जर का या 2 चेंडूवरती डॉट चेंडू किंवा विकेट जर आली ना तर थोडंसं वरचढ मात्र ठरले तो पोशीर संघ, ती धावसंख्या रोखण्यामध्ये यश देखील मिळू शकतं. परंतु काय घडेल या देखील इथे फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला डोक्यावरून चेंडू निघून चाललाय लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. येतोय जो चौकार आणि चौकाराच्या मदतीने अशा पल्लाभेद झाल्या असतील तर त्या ममदापूर टीमच्या. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 32, 32 रन्स, एक विकेट आपण पाहू शकाल. आता 7 चेंडू आणि 7 धावसंख्येची गरज. क्षेत्ररक्षकाच्या अपाक्याच्या बाहेर चेंडू होता, परंतु प्रयत्न करायला पाहिजे होते. जर प्रयत्न केले असते तर काहीतरी सात चेंडू 7 धावसंख्येची गरज आहे. फुलटॉस चेंडू आणि या फुलटॉस चेंडूला या क्रिकेटमध्ये थारा नाहीये आणि मागच्या बॅट मधून आलेला हा नेत्रदीपक ऑन द राईज ऑन द टोस. फुलटॉस चेंडूवरती आकाशाला गवसणी घालणारा हा आला मागच्या बॅट मधून. षटकार षटकार 7 धावा. बबलीच्या बॅट मधून आलेला षटकार. षटकाराच्या मदतीने अशा पल्लवीत 38 धावा म्हणजे बरोबरी साधली. आता 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम ममदापूर संघाला. चला पंच स्पीडअप करा पंच. टीम मीटिंग नको आहे. 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती
पोशीर टीमचा गोलंदाज प्रतीक याने जर काही एक धावसंख्या वाचवली तर याला हा समोर चेंडू उडवलाय, विजयाचा स्ट्रोक आलाय, षटकाराच्या मदतीने सामना मात्र फिनिश केला एम एस धोनी स्टाईलने. आणि नेक्स्ट मॅच चला लगेचच क्वार्टर फायनल फर्स्ट मार्केवाडी बी आणि त्याचबरोबर ममदापूर या दोन संघादरम्यान मात्र असणारी क्वार्टर फायनल फर्स्ट या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला दोन्ही टीमच्या कर्णधाराला आपण टॉससाठी इन्व्हाइट करतोय. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच तर या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच सो नो डाऊट ज्याने 11 चेंडू 22 धावसंख्येची